हॅलो एव्हरीवन. सो तुम्ही आमच्या चॅनलला जर लाईक किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच करा, कारण पुढचे 18 दिवस आम्ही आमच्या लडाख रोड ट्रिपचा प्रत्येक दिवसाचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो पहिल्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं की कार प्रिपरेशन कशी असायला पाहिजे जेव्हा एवढी लांबची आपण ट्रिप करणार असू तेव्हा. आज आम्ही शेअर करणार आहे की स्मार्ट लगेज पॅकेज कसं करायला पाहिजे, सो दॅट ते तुमच्या गाडीमध्ये व्यवस्थित अकोमोडेट होऊ शकेल आणि तुम्हाला इझी पण जाईल प्रत्येक दिवसासाठी. सो इथे आम्ही इन्स्टेड ऑफ टेकिंग सेपरेट बॅग्स प्रत्येक इंडिव्हिज्युअलसाठी आम्ही ज्याप्रमाणे वेदर कंडिशन्स आहेत किंवा ट्रॅव्हल जसं होत आहे तसं आम्ही बॅग पॅक करायचा प्रयत्न केलाय, कारण जम्मूपर्यंत वेदर कंडिशन्स ऑलमोस्ट पुण्यासारख्या सेमच असणार आहेत, थोड्याशा हॉट. सो या बॅगेमध्ये आम्ही कॉटनचे लाईट वेट क्लोथ सगळ्यांचे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट बॅग जी लागणार आहे ती आम्हाला वरती लेह साईडच्या लेहच्या पुढे गेल्यावर जिथे मायनस किंवा कमी टेम्परेचर असणारे अशा ठिकाणी आम्हाला सगळ्यांचे हेवी जॅकेट्स किंवा सॉक्स वगैरे सगळं लागणार आहे. तर आम्ही इथे व्हॅक्यूम प्रेस ज्या बॅग्स मिळतात त्या बॅग्स यूज केल्या आहेत. अशा आम्ही प्रत्येकासाठी एक एक बॅग घेतली, ज्याच्यामध्ये आम्ही आमचे हेवी जॅकेट्स जे मी असेच टाकले असते तर मला अजून 2 बॅगा लागल्या असत्या. सो मी हे प्रत्येकाचे एका बॅगमध्ये हेवी जॅकेट, थर्मल्स, सॉक्स, कॅप्स हे सगळं ह्या एका बॅगेत टाकलंय आणि तुम्ही बघाल की हे किती पातळ आता होऊन गेलेलं आहे. सो मी हे चौघांचे आमचे पूर्ण ह्या बॅगेमध्ये ऑक्युपाय करून टाकलेत. त्याच्यानंतरची जी लाईट क्लोथ्स म्हणजे लाईट इन द सेन्स जे क्लोथ्स आम्ही वरती लडाखमध्ये घालणार आहे ते सगळ्यांचे क्लोथ्स मी या बॅगमध्ये घातले आहेत. त्याच्यानंतर ट्रान्झिटमध्ये असताना किंवा ट्रॅव्हल किंवा इन केस काही फूडचा इश्यू आला मला तर फूड आयटम्स आणि टॉयलेटरीज या बॅगमध्ये घातलेले आहेत. त्याच्यानंतर इथे आम्ही लॅपटॉपची बॅग केली आहे, ज्याच्यामध्ये लॅपटॉप असेल, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असतील, डॉक्युमेंट्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी या बॅगमध्ये टाकलेल्या आहेत. सो अशा प्रकारे आम्ही स्मार्ट पॅकिंग करण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून ते गाडीत ठेवणं पण आम्हाला सोयीचं जाईल. आणि जेव्हा आम्ही पहिले 5 दिवस ट्रान्झिटमध्ये असणार आहे तर आम्ही फक्त ही बॅगच काढू आणि फूड बॅग काढू, बाकी वरती गेल्यावर ह्या बॅगची आम्हाला तशी गरज पडणार नाही, त्यामुळे ही तशीच गाडीत राहील. आणि नंतर मग आम्ही या 2 बॅगा आणि फूडची बॅग एवढीच काढली तरी आम्हाला बास होणार आहे. सो अशा प्रकारे स्मार्ट पॅकिंग तुम्ही पण मोठ्या टूरसाठी करा. आणि हे तुम्हाला आवडलं असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.